दिल्लीमध्ये होत असलेल्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाने आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केलेलं आहे। भारतातली वर्तमानपत्र, भारतातला मीडिया जरी या आंदोलनावरती वास्तव किंवा ग्राउंड रिपोर्ट करून लिहित नसला तरीही आंतरराष्ट्रीय मीडियाने मात्र आता याचं ग्राउंड रिपोर्टिंग करायला सुरुवात केलेली आहे। द गार्डियन या वृत्तपत्राने याच ग्राउंड रिपोर्टच्या अनुषंगाने एक स्टोरी प्रकाशित केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, इंडियाज कॉकरोच मुवमेंट प्रोटेस्ट शो नो साइन ऑफ बॅकिंग डाऊन। या अनुषंगाने त्यांनी तारू नावाच्या एका मुलीची ही स्टोरी लिहिलेली आहे आणि त्यांनी या स्टोरीमध्ये असं म्हटलेलं आहे की तारू यावेळी पूर्ण तयारी करून आंदोलनात आली होती। तिच्या एका हातात सरकारविरोधी पोस्टर होते आणि दुसऱ्या हातात सायकलचे हेल्मेट होते। दिल्ली पोलिसांनी आम्हाला पुन्हा मारहाण केली तर आपल्या संरक्षणासाठी हे हवे आहे असं तारूचं म्हणणं होतं, असं द गार्डियननं प्रकाशित केलेलं आहे। आपल्या मित्रांच्या मध्ये उभी राहिलेली 25 वर्षाची तारू म्हणाली, आम्ही त्यांना घाबरत नाही आणि आम्ही पळून जाणार नाही। त्यांनी काहीही केले तरीही ते आमचे ऐकत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून ठाम राहू। म्हणजे एका 25 वर्षाच्या मुलीची ही कहाणी या वृत्तपत्राने त्याच्या फ्रंट पेजवरती छापण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे येत आहे हे या वृत्तपत्राने दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी पुढे असं लिहिलेलं आहे की मंगळवारी मध्य दिल्लीत अजूनही हजारो आंदोलकांची गर्दी उसळली होती, कारण शक्तिशाली सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकार विरोधात अभूतपूर्व विरोधाचा सूर शमण्याचे नाव घेत नव्हता। म्हणजे हा जो सूर आहे हा सूर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। दुसऱ्या बाजूला भारतातले मीडिया हे नरेंद्र मोदी काय विचार करत आहेत, नरेंद्र मोदी चिंतेत आहेत, धर्मेंद्र प्रधान हे एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची भरपूर जाण आहे, अशा प्रकारच्या बातम्या छापायला लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मात्र या ग्राउंड रिपोर्टला सुरुवात झालेली आहे। द गार्डियन सोबत अनेक वर्तमानपत्रांनी देखील अशा प्रकारच्या स्टोरी छापायला सुरुवात केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जागतिक स्तरावरती कसं फोकस करायचं या पद्धतीनं त्यांनी हे जे मंगळवारी छापलेली जी बातमी आहे ही बातमी गार्डियनची जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी या बातमीमध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे आंदोलन आता शमण्याचे नाव घेत नाही। म्हणजे हे आंदोलन सध्या शांत होण्याचं नाव घेत नाही। खरं तर द गार्डियन हे वृत्तपत्र इंग्रजीमध्ये आहे, पण मी आपल्याला समजावं या अनुषंगाने हे सगळं मराठीमधून इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। द गार्डियन हे वृत्तपत्र युनायटेड किंगडममध्ये, तुम्हाला माहिती आहे, न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये हे छापलं जातं आणि या वृत्तपत्राने सध्या भारतातल्या या जी काही आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या स्टोरी बनवायला सुरुवात केलेली आहे। सध्या त्यांनी तारू नावाच्या विद्यार्थिनीची स्टोरी तिथे सांगितलेली आहे, जी 25 वर्षाची ही तरुणी आहे आणि ही तरुणी काय म्हणते आहे, आम्ही त्यांना घाबरत नाही आणि आम्ही पळून जाणार नाही। त्यांनी काहीही केले तरीही ते आमचे ऐकत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथेच ठाम राहू असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच माहिती आपल्याला की हे आंदोलन जवळपास आता 32 दिवस झाले सुरू आहे। 32 दिवसानंतर म्हणजे आता आपण बघतोय की हे आंदोलन आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये हे वाढत चाललेलं आहे। भारतामध्ये ट्रेन थांबवल्या जात आहेत, ट्रेन ब्लॉक केल्या जात आहेत, या ट्रेन काही स्टेशनला थांबवल्या जात नाहीत अशी परिस्थिती आहे, पण विद्यार्थी मात्र तिथे पोहोचत आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रातल्या या बातमीबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटते सांगायला विसरू नका। अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही भारतीय वर्तमानपत्रामध्ये वाचल्या आहेत का, आणि वाचल्या असतील तर त्यांच्या हेडिंग काय आहेत हे सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण आणखी काही वर्तमानपत्रांनी या बातम्या दिलेल्या आहेत का हे देखील आपण वारंवार बघत राहणार आहोत।